अध्यक्ष महोदय, या विषया संदर्भामध्ये जे विधेयक आता सुधीर भाऊंनी आणि अतुल भाऊंनी मांडलेलं आहे याला समर्थन द्यायलाच मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये मी या संदर्भामध्ये एक लक्षवेधी मांडली होती, मला बोलता नाही आलं त्याच्यावर। थोडक्यात एक दोन तीन प्रश्न मी विचारले होते। अध्यक्ष महोदय, माझ्या परिसरामध्ये या दारूबंदी संदर्भामध्ये काही तक्रारी होत्या त्याच्यावर इथं या सभागृहामध्ये त्या संबंधित विभागातल्या मंत्र्यांनी ती दारूची दुकानं बंद करण्यासंदर्भातले आदेश त्या विभागाला दिले होते। त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीचे आदेश एक्साइज विभागाकडनं त्या दारूच्या दुकानासाठी झाले, मंदिराच्या जवळ असलेल्या दारू दुकानासाठी झाले, वस्तीच्या जवळ असलेल्या दारूबंदी संदर्भात झाले। अध्यक्ष महोदय, ती दुकानं बंद झाली, त्याच्यानंतर ही दुकानं कायद्यामध्ये परत एकदा चालू करण्याचे आदेश आपल्या काही एक्साइजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले। ती दुकानं परत चालू झाली, त्या परिसरातल्या परत नागरिक आमच्याकडे आले। अध्यक्ष महोदय, हे बिल सुधीर भाऊंनी आणि अतुल भाऊंनी आणल्यानंतर माझी प्रमुख मागणी अशी आहे या बिलाच्या माध्यमातून की या बिलाला तर मी समर्थन करतो, पण याच्यामध्ये जर त्या परिसरातल्या नागरिकांचा जर त्याला विरोध असेल तर ते दुकान कधीच चालू झालं नाही पाहिजे। आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिली तर माझी आज सभागृहाच्या माध्यमातून या बिलाच्या माध्यमातून मागणी आहे की ते जे दुकान त्या परिसरामध्ये ज्या लोकांची मागणी आहे की ते बंद व्हावं, तेच दुकान ज्या एक्साइज अधिकाऱ्याने मंजूर केलं त्याच्या घरात शेजारी जाऊन ते दुकान उभं केलं पाहिजे। त्या बिल्डिंग मध्ये त्याच्या ज्या एक्साइज अधिकाऱ्यांनी ते मंजूर केले त्या एक्साइज अधिकाऱ्याच्या घरा शेजारी ते दारूचं दुकान उभं केलं पाहिजे। अशा प्रकारची कायदा त्या ठिकाणी आणला पाहिजे। सन्माननीय मंत्री महोदय। सन्माननीय अध्यक्ष